प्रिन्सेस कटचे पार्ट जॉईन करताना तुम्हाला प्रॉब्लेम येतोय का? तर हा व्हिडिओ नक्की बघा. ह्याच्यात मी इझी ट्रिक दाखवली आहे तुम्हाला. तर इथे मी अपेक्स मार्क्स करून घेतलेले आहे. अपेक्स पॉईंटचे दोन्ही साईडला मार्क्स करून घेतलेले आहे. त्यानंतर जो राउंड पॅनल आहे तो वरती ठेवायचा आहे आपल्याला. जसं मी व्हिडिओ दाखवला आहे तसे बघा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो राउंड पॅनल आहे तो वरती ठेवायचा आहे 5 इंच. 5 इंच सोडायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्टिच करायला यायचं आहे. स्टिच करताना जो साईडचा पॅनल आहे तो राउंड पॅनलवर ठेवायचा आहे आणि जेवढं आपण मार्जिन सोडलं आहे त्या मार्जिन नुसार आपण शिलाई मारून द्यायची आहे. आणि स्टिच करताना जो आपण अपेक्स पॉइंट दिलेला आहे तो एकावर एक आला पाहिजे. तो खालीवर झाला नाही पाहिजे. जिथे आपण राउंड शेप दिलेला आहे तिथे सुद्धा राउंड शेपच शिलाई आली पाहिजे. हे बघा जसं मी व्हिडिओ दाखवला आहे अशा प्रकारे हलक्या हाताने दोन्ही पॅनल एकदम परफेक्ट ठेवून शिलाई मारायची आहे. दोन्ही पॅनल खालीवर झाले नाही पाहिजेत. हे बघा कमरेच्या साईडला पण एकदम परफेक्ट आलेला आहे आणि आर्महोलच्या साईडला सुद्धा परफेक्ट आले आणि हा अपेक्स पॉइंट हे बघा एकावर एक आलेले आहे स्टिच करताना. हे बघा याचा पफ पण खूप सुंदर आलेला आहे. ह्याच्यामध्ये मी कप्स वापरलेला नाहीये तरी सुद्धा पफ खूप सुंदर आलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ही ट्रिक कमेंट्स करून नक्की सांगा.